नमस्कार फ्रेंड्स, दीपाज कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत तीळ आणि गुळाचे मऊ लाडू. अगदी बिनपाकाचे, पाक करण्याची अजिबात गरज नाही आणि ते अगदी सोप्या पद्धतीने. आपले लाडू अजिबात कडक येणार नाही. अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 कप मी गूळ घेतलेला आहे, 1 कप तीळ आणि अर्धा कप शेंगदाणे. अगदी 3 साहित्यात आपलं होऊन जाईल. छान लाडू तयार होतील. इथे एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे गरम करण्यास आणि त्याच्यात आपला 1 कप गूळ वाफवण्यासाठी ठेवून देऊ. इथे आपल्याला पाक नाही करायचा, फक्त गुळाला नरम करायचं आहे. आपला गूळ नरम होईपर्यंत आपण इथे कढईमध्ये तीळ भाजून घेऊ. तीळ आपले छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. इथे तीळ मी साधे आपले गावरान तीळ घेतलेले आहे, पांढरे शुभ्र तीळ घेतलेले नाही. तीळ छान जाडसर मोठे झाले की समजून जायचं तीळ आपले भाजले गेलेले आहे. अजून जास्त भाजायचे नाही, नाहीतर तीळ असे करपतील. आता आपण अर्धा कप शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे छान खरपूस भाजायचे आहे. वरचं थोडंसं साल निघायला आलं की समजून जायचं आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहे. शेंगदाणे काढून घेऊ. आता हे थंड होईपर्यंत आपण थोडेसे तीळ बाजूला काढून घेऊ एका वाटीत आणि बाकीचे साहित्य आपण बारीक करणार आहोत मिक्सरमध्ये. थोडेसे जाडसर वाटून घेऊ आधी आपले शेंगदाणे आणि थोडेसे तीळ. हे जाडसर वाटून घेऊ. तुम्ही हव्या असल्यास मोठ्या भांड्यामध्ये सर्व एकत्र करून एकाच वेळी काढू शकता. मी इथे 2दा काढून घेतलेले आहे. आता आपला गूळ बघू. गूळ थोडासा नरम आलेला आहे. आपल्याला पाक नाही करायचा आहे. थोडा मऊसूत गूळ आला की बस काढून घ्यायचा आहे. आता गूळही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि तीळही. हे सर्व साहित्य आपण बारीक काढून घेऊ. एकदम पावडरही करायची नाही, थोडेसे जाडसर वाटण करायचं आहे आपल्याला. बघू शकता छान जाडसर आपलं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आता हे परत एकदा मी गूळ, तीळ आणि शेंगदाणे काढून घेते. छोट्या भांड्यामध्ये 2 बॅचमध्ये होऊन जाईल आणि मोठ्या भांड्यामध्ये सर्व एकत्र केलं तर एकाच याच्यात होऊन जाईल. बघू शकता आपण सर्व एकत्र करून घेऊ आणि छान थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. वाटण करून घेऊ. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ. आता कढई गरम केली आहे. आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे, अगदी 4-5 मिनिट, म्हणजे थोडासा गूळ आणखी नरम येईल. इथे मी 2 चमचे पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपलं मिश्रणला मॉइश्चर येईल आणि थोडासा गूळ आपला नरम येणार आहे. जास्त वेळ गरम करण्याची गरजच नाही, 4 ते 5 मिनिट अगदी. बघू शकता घट्टपणा येत आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही, अजिबात चुकणार नाही. थोडंफार प्रमाण इकडे तिकडे झालं तरीही आपलं लाडू छान बनतील. आता आपण जे वाटीत तीळ काढून घेतलेले होते बाजूला ते टाकून देऊ, म्हणजे अख्खे तीळ छान लाडूमध्ये दिसतील. अगदी ऑप्शनल आहे. तीळ नाही काढायचे असले तरी काही हरकत नाही, आपण सर्व वाटू शकतो. आता हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घेऊ. हवं असल्यास याच्यातही लाडू बांधू शकता, पण थोडीशी कढई गरम असते, त्यामुळे मी सांगेल की एका भांड्यात काढून घ्या. आता आपण छान याचे गोळे बांधून घेऊ.
आपल्याला अजिबात चटका लागणार नाही, कारण आपलं मिश्रणही जास्त गरम नाही, अगदी 4-5 मिनिटच आपण गरम केलेलं आहे, त्यामुळे सहज लाडू बनतील आणि अजिबात हाताला चटके लागणार नाही. अगदी सोपी पद्धत आहे आणि आपले लाडूही अजिबात चुकणार नाही. अशा प्रकारे आपण तिळगुळाचे लाडू इथे तयार केलेले आहे. तुम्हीही नक्की करून बघा. बघू शकता, एक लाडू आपण तोडून बघू. छान नरम आला आहे आणि असेच नरम राहतील हे. बघू शकता, छान नरम टेक्स्चर आलेलं आहे आणि टेस्टही खूप छान झालेली आहे. तुम्हीही नक्की करून बघा आणि कसं झालं मला नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.